नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या आपल्या वैकल्पिक म्हणजे UPSC आणि MPSCच्या वैकल्पिक विषयासाठीचा पेपर 1 सेक्शन बी चा एक अत्यंत महत्त्वाचा नवीन टॉपिक आज आपण सुरू करतो आहोत. टॉपिकचं नाव आहे मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आपल्याला माहिती आहे की भारतीय घटनेची जी निर्मिती झालेली आहे ती निर्मिती नक्की कशी झालेली आहे, त्याच्या मागचे ऐतिहासिक संदर्भ, राज्यघटनेचे संदर्भ आणि त्याचे समकालीन किंवा प्रासंगिक संदर्भ अशा पूर्ण अर्थाने आपल्याला हा विषय बघायचा आहे. फक्त ऑप्शनलसाठीच नाही, फक्त वैकल्पिक विषय म्हणूनच नाही, तर GS2 चा जो आपला राज्यशास्त्राचा विषय आहे, जिथे आपल्याला अर्थातच राज्यघटना आणि हे सगळे संबंधित विषय आहे, तिथे सुद्धा उत्तर लिखाणासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा असा हा विषय आहे. मी परत एकदा सांगते की ऑप्शनलच्या विषयामध्ये जेव्हा आपण ऑप्शनलच्या विषयाच्या आपल्या ज्या नोट्स असतात त्या नोट्स ह्या तुम्ही या आधीचे आपले लेक्चर बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की नोट्स म्हणजे काय असतं बेसिकली. तर वेगळे त्या विषयाशी संबंधित जे काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे संदर्भ ग्रंथ असतात, जे की त्या विषयाशी संबंधित मोठ्या अकॅडमिशियन्सनी, मोठ्या संशोधकांनी, संशोधक म्हणजे सगळ्याच प्रकारचे संशोधक, त्या विषयाचं संशोधन करणारे संशोधक असतील, त्याच्यातले तज्ज्ञ असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अजून जास्त त्याच्यावर अभ्यास करणारे अभ्यासक, विचारवंत असतील, तर अशा सगळ्यांनी जे त्या विषयाशी संदर्भात लिखाण केलेलं आहे, मग ते लिखाण कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय एखाद्या परिषदेसाठी लिहिलेला एखादा पेपर असेल किंवा लिहिलेला एखादा संदर्भ ग्रंथ असेल किंवा संपूर्ण त्या विषयाशी म्हणजे पूर्ण त्या विषयाला वाहिलेला एखादा त्यांचा स्वतःचा असा काही रिसर्च पेपर असेल, तर अशा वेगवेगळ्या अर्थांनी त्या विषयांसंदर्भात जे काही लिखाण होत असतं त्या तज्ज्ञ मंडळींची मतं आपण आपल्या नोट्समध्ये सगळ्यांना उपलब्ध करून देतो, जेणेकरून तुमचं उत्तर जे आहे ते त्या जे काही उत्तरात तुम्ही मतं मांडताल, परीक्षेत जे प्रश्न विचारले जातील आणि जे काही त्या प्रश्नाशी संबंधित तुमचं मत तुम्ही लिहिताल, तर त्या मताच्या खाली जेव्हा तुम्ही खाली संदर्भ देताल, संदर्भ आपण लिहितो की या संदर्भात या विधानाची पुष्टी यांनी आपल्या या ग्रंथात केलेली आहे, या ग्रंथात त्यांनी या विषयावर असं मत मांडलेलं आहे. असं जेव्हा तुम्ही तुमच्या मताच्या खाली असा संदर्भ देता, तेव्हा तुमचं उत्तर जे आहे ते सबस्टॅन्शिएट होतं, म्हणजे तुमच्या उत्तराला किंवा तुमचं हे जे मत तुम्ही मांडलेलं आहे त्या मताला पुष्टी मिळते आणि जो कोणी उत्तर चेक करणारा व्यक्ती असतो त्याला हे कळतं की याला हा विषय व्यवस्थित समजलेला आहे आणि मग त्यावरून आपल्या पर्सनॅलिटीचं एक ओव्हरऑल जजमेंट उत्तर लिखाण म्हणजे जे उत्तर चेक करणारे ते जे सगळे शिक्षक असतात त्यांना आपल्याबद्दल एक मत बनवणं सोपं जातं आणि त्या दृष्टीने आपल्याला मग जास्तीत जास्त मार्क्स त्या उत्तर लिखाणाचे पडतात. ठीक आहे. माझ्या नोट्स ज्या आहेत त्या सगळ्या नोट्सचे म्हणजे सगळ्या टॉपिकवरच्या नोट्स तुम्ही बघताल तर तुम्हाला हे लगेच लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी हे असे जे अभ्यासकांचे संदर्भ आहेत, पुस्तकं आहेत, लेखक आहेत, यांच्या नावाचा, यांच्या मताचा आपण इथे सढळपणे उल्लेख सगळीकडे केलेला आहे. हा टॉपिक सुद्धा असाच आहे, कारण भारतीय राज्यघटना हा जगभरात एक कुतूहलाचा विषय आहे. त्याचं कारण आहे आपण भारत जो आहे तो तिसऱ्या जगातला म्हणजे विकसनशील राष्ट्र आहे आणि जे पाश्चात्य राष्ट्र आहेत युरोपियन किंवा अमेरिकन, तर त्यांना नेहमीच हे वाटत आलेलं आहे की हे जे पूर्वेकडचे राष्ट्र आहेत, हे जे पूर्वेकडचे लोक आहेत, हे लोक काही लोकशाही वगैरे या सगळ्या गोष्टींच्या बद्दल म्हणजे यांच्याकडे ही लोकशाही वगैरेची संस्कृती नाहीये, त्यामुळे हे खरंच राज्यघटना टिकवतील का, राज्यघटनेप्रमाणे यांचा देश चालेल का, की तिथे हुकुमशाही नांदेल वगैरे वगैरे असे बरेच प्रश्न या पाश्चात्य अभ्यासकांना भारतीय राज्यघटनेबद्दल होते. मात्र आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले तरी सुद्धा आजही आपला देश हा राज्यघटनेने आखून दिलेल्या सगळ्या तत्वांनुसार, त्या कायदे नियमांनुसार मार्गक्रमण करतो आहोत. दिवसेंदिवस आपली लोकशाही बऱ्यापैकी प्रगल्भ होत चाललेली आहे. त्यामुळे त्या काळी सुद्धा जेव्हा भारतीय राज्यघटना बनत होती
एवढ्या मोठ्या, एवढी विविधता, एवढे जाती, धर्म, पंथ, संप्रदाय असणाऱ्या देशामध्ये, आणि जो देश नुकताच राष्ट्र म्हणून निर्माण झाला आहे, कारण आपल्याला माहिती आहे ब्रिटिश येण्यापूर्वी आपला देश असा काही एक राष्ट्र म्हणून नव्हता. प्रत्येक वेगवेगळे स्वतंत्र संस्थान आणि राज्य होते. तर एक राष्ट्र म्हणून हा देश नुकताच नव्याने जन्माला आला आहे, आणि त्यातही मग आता हे घटनेनुसार देश चालवणार आहेत. तर कसं काय खरंच ह्यांचं चालेल का, यांना सगळं जमेल का, हे भारतीय लोक खरंच समजून घेतील का, असे असंख्य प्रश्न त्या काळचे जे राज्यशास्त्राचे अभ्यासक होते, राज्यघटनेचे वेगवेगळे संशोधक होते, त्यांना पडलेला होता. आणि मग त्या दृष्टीने वेळोवेळी त्यांनी काय मतं मांडलेली आहेत, आणि आज जेव्हा हे पाश्चात्य अभ्यासक भारतीय राज्यघटनेला, भारतीय लोकांना बघत आहेत, तर आता त्यांची मतं काय आहेत, असा भरपूर म्हणजे मोठा दृष्टिकोन आपल्याला या विषयामध्ये मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन या सब्जेक्टमध्ये, या टॉपिकमध्ये शिकायला मिळणार आहे. याच्यात आपल्याला 2 संदर्भ म्हणजे म्हणजे UPSCचा, मी माझ्या डोळ्यासमोर UPSCचा सिलेबस ठेवलेला आहे. UPSCच्या सिलेबसमध्ये याच्या अंतर्गत आपल्याला 2 विषय अभ्यासायचे आहेत. एक आहे लेगसीज ऑफ ब्रिटिश रूल. आपल्या आता रूल हा जो शब्द आहे बघा, हे इंग्रजी शब्द आहेत ना, आपल्या मराठीमध्ये प्रत्येक म्हणजे शब्दाला एक वेगळी छटा असते, आणि त्या छटेनुसार वेगळे वेगळे शब्द असतात. इंग्लिशमध्ये काय ना, जरा थोडीशी शब्दांची कमतरता आहे. मग ते त्यामुळे रूल या शब्दाचा अर्थ, आता आपल्याला सर्वसामान्य रूल शब्दाचा अर्थ काय माहितीये, नियम, बरोबर, की हा रूल आहे. पण रूल या शब्दाचा अजून एक अर्थ होतो, तो म्हणजे शासन. तर हे कन्फ्यूज नाही व्हायचंय. तर रूल या शब्दाचा अर्थ होतो शासन. तर इथे काय सांगितलेलं आहे की लेगसीज ऑफ ब्रिटिश रूल, ब्रिटिशांचं जे शासन होतं भारतावर, त्या ब्रिटिश शासनाचा वारसा काय आहे. लेगसी म्हणजे वारसा. तर काय वारसा ब्रिटिश शासनाने आपल्याला दिलेला आहे, आपल्या भारतीयांना दिलेला आहे, किंवा मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये ब्रिटिश शासनाच्या जे काही म्हणजे ब्रिटिश शासनाचा जो वारसा आहे त्याचा काय प्रभाव पडलेला आहे, हे आपल्याला या विषयामध्ये अभ्यासायचं आहे. की काय वारसा ब्रिटिशांनी आपल्या राज्यघटना निर्मितीसाठी आपल्याला दिलेला आहे. याआधी तुम्ही सगळ्यांनी हा विषय अभ्यासलेला आहे, पण तो वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी अभ्यासलेला आहे. कारण याआधी MPSCचं स्वरूप हे म्हणजे इवन म्हणजे मुख्य परीक्षा जी होती तिचं पण काय स्वरूप होतं, तर पर्यायी म्हणजे प्रश्न, पर्याय आणि मग उत्तर टिक मार्क करणं. त्यामुळे एखाद्या गोष्टी मागचा दृष्टिकोन समजून घेणं हे याआधी सिलेबसमध्ये घडलेलं नव्हतं. मात्र आता आपल्याला सिलेबसमधल्या प्रत्येक दिलेल्या विषयाचा त्या मागचा संदर्भ काय, ते देण्यामागचं त्यांचं हेतू काय, कमिशननी, मग ते UPSCचं असो MPSCचं असो, कमिशननी आपल्या सिलेबसमध्ये त्या विषयाचा समावेश का केलेला आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता या संदर्भात लेगसीज ऑफ ब्रिटिश रूल म्हणजे काय, तर ब्रिटिशांनी आपल्या देशात आपल्याला माहिती आहे विविध कायदे केले होते या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी, आपलं शासन करण्यासाठी विविध कायदे ब्रिटिशांनी निर्माण केले होते. आणि मग त्या कायद्यांचंच पुढे मोठं स्वरूप नंतर आपल्याला त्याचं प्रतिबिंब, त्या कायद्यांचं प्रतिबिंब आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यघटना निर्मितीत झालेलं दिसतं आहे. जसं आपण म्हणतो की 1935चा कायदा हा ऑलमोस्ट आपल्या राज्यघटनेचं प्रतिबिंब आहे तो कायदा. तर मग याआधी तुम्ही सगळ्यांनी फॅक्च्युअल गोष्टी वाचलेल्या आहेत त्या संदर्भात, म्हणजे समजा कायद्यात काय काय तरतुदी होत्या, काय होतं. आता आपल्याला त्याच्या मागचा दृष्टिकोन समजून घ्यायचा आहे, बिटवीन द लाईन्स, की जो अर्थ त्या शब्दांमध्ये म्हणजे जो शब्दांच्या मागे दडलेला त्याचा अर्थ आहे तो आता समजून घ्यायला आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. तर आपल्याला पहिला विषय हा अभ्यासायचा आहे, ब्रिटिशांचं जे शासन होतं त्या शासनाने आपल्याला काय वारसा दिलेला आहे तो वारसा. आणि नंबर 2 डिफरंट सोशल अँड पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह, भारतीय राज्यघटना निर्मितीच्या वेळी काय काय त्या संदर्भात वेगळे वेगळे सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन होते. सामाजिक दृष्टिकोन यासाठी त्याचं कारण आहे, आपल्याला माहिती आहे की
समाज जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत राजकीय स्तरावर किती जरी प्रयत्न झाले तरी त्याचा फार काही उपयोग नसतो. जसं मी याआधी पण उदाहरण दिलंय, हुंडाबंदी. आपल्या देशात हुंडाबंदीच्या खूप कडक नियम आहेत किंवा हुंडाबंदीच्या संदर्भात खूप कडक शिक्षा, कायदे, कानून सगळं आहे. मात्र तरी सुद्धा समाजाला अजून ती जाणीव झालेली नाही की हुंडा ही प्रथा खरंच बंद झाली पाहिजे. तर त्यामुळे सामाजिक दृष्टिकोन अभ्यासणं हे कायम खूप गरजेचं आहे. एक सिव्हिल सर्वंट म्हणून, एक नागरी सेवक म्हणून आपल्याला ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते की कायद्याने जरी त्याची अंमलबजावणी करायचं ठरवलं तरी जोपर्यंत समाज त्याची अंमलबजावणी करण्याचं ठरवत नाही तोपर्यंत कुठलंही समाजामध्ये मूलभूत बदल हे घडून येत नसतात. त्यामुळे एक UPSC MPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणून प्रत्येक गोष्टीबद्दलचे सामाजिक संदर्भ अभ्यासणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः राज्यघटनेसारखा विषय अभ्यासताना की आपल्याकडे ऑलरेडी म्हणजे राज्यशास्त्र, राज्यघटना या विषयांसंदर्भात लोकांना असलेली जी जाणीव आहे, जी जनजागृती आहे, तिचा बऱ्याच प्रमाणात आज सुद्धा अभाव आहे. त्यामुळे आपल्याला त्यामागचा सामाजिक आणि राजकीय पैलू व्यवस्थितपणे म्हणजे याचे उत्तरं लिहिताना आपल्याला त्याच्यातून काय कळलं आणि आपण यासाठी लोकांना कसं प्रवृत्त करू. उद्या जर आपण सिव्हिल सर्वंट झालो तर आपल्याला आपला समाज किती कळलेला आहे हे आपल्या उत्तरातून झळकणं गरजेचं आहे. तर इथिक्सच्या प्रश्नांची म्हणजे नीतिशास्त्राच्या प्रश्नात आपण ज्या केस स्टडीज सोडवतो तिथे सुद्धा आपला हा दृष्टिकोन झळकला पाहिजे. त्यासाठी आपल्याला कुठल्याही गोष्टीबद्दलचे म्हणजे सिलेबसमध्ये आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याच्या मागचे सामाजिक दृष्टिकोन माहिती असणं गरजेचे आहे. आणि पॉलिटिकल दृष्टिकोन एक आता कारण का आपणच कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम करणार आहोत उद्या चालून सिव्हिल सर्वंट म्हणून, तर आपल्याला त्याच्या मागचे कायदेशीर दृष्टिकोन सुद्धा माहिती असणं गरजेचे आहे. त्या दृष्टीने आपल्याला पुढचे लेक्चर मला माहित नाही किती लेक्चर लागतील पण आपण अतिशय डिटेलमध्ये हा विषय समजूया. इथे तुम्हाला याबद्दलची जी मतं मिळतील, इथे तुम्हाला याबद्दलचा जो दृष्टिकोन बघायला मिळेल, इथे तुम्हाला याबद्दलचे जे वेगवेगळ्या अभ्यासकांचे त्यांचं लिखाण आहे त्या लिखाणाचे संदर्भ तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला मिळतील. त्याचा वापर तुम्ही जे आपल्या सामान्य अध्ययनाच्या उत्तर लिखाणात सुद्धा अतिशय सहजपणे करू शकता आणि तिथे सुद्धा तुमच्या उत्तराला व्हॅल्यू ॲडिशन करून तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मार्क मिळण्याची संधी इथे मिळते. कारण की GS मध्ये फार कॉम्पिटिशन नसते, सगळ्यांना GS कंपल्सरी असल्यामुळे तर सगळेजण तशाच अर्थाचं प्रश्न म्हणजे उत्तर लिहिणार. पण आपण जर का काहीतरी दुसरा पर्स्पेक्टिव्ह ठेवून त्याच्यावर उत्तर लिहिलं तर साहजिकच आपल्याला जास्त मार्क पडणार. शेवटी आपण हे सगळं करतोय कशासाठी, तर आपली सगळी जी भिस्त आहे, मदार आहे ती अर्थातच मेन्स परीक्षेवर आहे. मी आधीच सांगितलं इंटरव्ह्यूचे मार्क फक्त 275 असणार आहे. त्यामुळे आपल्याला आपलं सगळी बुद्धिमत्ता दाखवण्याची संधी जर का कुठे असेल तर ती अर्थातच फक्त म्हणजे ती आपल्याला अर्थातच मेन्सच्या परीक्षेत आहे. आणि मेन्सच्या परीक्षेमध्ये पण जो आपला वैकल्पिक विषय आहे तो आपल्याला जास्तीत जास्त मार्क देऊ शकणारा वैकल्पिक विषय आहे. तर आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. आजची हेडिंग द्या तुम्ही, मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा भारतीय राज्यघटनेची निर्मिती. आणि आपण सर्वप्रथम हे जे ब्रिटिश रूलचा वारसा बघणार आहोत, ब्रिटिश शासनाचा वारसा, तो टॉपिक आधी आपण सुरू करूया. चला आजची परत एकदा हेडिंग द्या, लेगसीज ऑफ ब्रिटिश रूल. इंग्लिशमध्ये आणि मराठीत दोन्ही लिहा, म्हणजे जर का तुम्हाला कधी कुठे इंग्लिश नोट्स मिळाल्या तर तुम्हाला पटकन संदर्भ लक्षात येतात किंवा प्रश्न इंग्लिशमध्ये पण असणार आहेत परीक्षेत. तर मग आपण प्रश्न इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये वाचलं तर आपल्याला कधी कधी इंग्लिश अर्थ जास्त पटकन कळतो, असं होऊ शकतं कधी कधी. तर आपल्याला आपण सगळ्याची तयारी करून ठेवायची आहे. ब्रिटिश शासनाचा वारसा, त्याच हेडिंगला मराठीत आपण म्हणूया ब्रिटिश शासनाचा वारसा. ठीक, लिहा. चीनमध्ये जेथे क्रांतीनंतर जुनी संरचना टाकून दिली गेली तेथे भारतात फक्त
सत्तेचे हस्तांतरण झाले. यामध्ये भारत अद्वितीय नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियाई देशांनी अतिविकसित देशांचा वारसा कायम ठेवला. ठीक आहे, काय कळलं ह्याच्यातून? मी परत एकदा पूर्ण वाक्य वाचते, काही राहिलं असेल कोणाचं तर. चीनमध्ये जेथे क्रांतीनंतर जुनी संरचना म्हणजे स्ट्रक्चर, जुनी संरचना टाकून दिली गेली, तिथे भारतात फक्त सत्तेचे हस्तांतरण झाले. भारत अद्वितीय नाही, तर संबंध किंवा संपूर्ण दक्षिण आशियाई देशांनी अतिविकसित देशांचा वारसा कायम ठेवला. म्हणजे आपण आशियाई देशात राहतो, त्यातल्या त्यात भारत दक्षिण आशियाचा भाग आहे. आपल्याकडे काय झालं की आपल्यावर बऱ्याच परकीय शासकांनी राज्य केलं, म्हणजे दक्षिण आशियाई देशांवर बऱ्याच परकीय शासकांनी आक्रमण केलं किंवा राज्य केलं. तर आपण काय केलं, त्या राज्यकर्त्यांनी ज्या कायद्यान्वये आपल्या देशावर शासन केलं, आपण ते कायदे तसेच ठेवले. आपण फक्त काय केलं, सत्तेचं हस्तांतरण, की आपल्यावर सत्ता कोण गाजवत होतं, परकीय लोक, ती सत्ता परकीयांच्या हातातून जाऊन आपल्या स्वदेशी लोकांच्या हातात आली. म्हणजे फक्त पॉवर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, सत्तेचं हस्तांतरण झालं, पण संरचना जी होती ती संरचना तीच ठेवली गेली. मात्र या उलट चीनमध्ये काय झालं की तिथे क्रांती झाली, आणि मग त्या ज्या राज्यकर्त्यांच्या विरोधात क्रांती झाली, ते राज्यकर्ते ज्या संरचनेच्या आधारावर राज्य करत होते, ती संरचना पण त्यानंतरच्या मंडळींनी नाकारली आणि तिथे त्यांनी नवीन व्यवस्था लागू केली. पुढे लिहा, हेडिंग हे झालं आपलं इंट्रोडक्शन. पुढे लिहा, ब्रिटिश शासनाच्या वारशाचे आयाम. म्हणजे आता हे ब्रिटिशांनी आपल्यावर शासन केलेलं, तर त्याचा जो वारसा होता, ब्रिटिश शासनाचा जो वारसा आपल्याला लाभलेला आहे, त्याचे वेगवेगळे आयाम आपल्याला बघायचे आहेत. त्या वारशाचे वेगवेगळे पैलू जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. नंबर 1 लिहा, आधुनिक भारताचे संविधान. नंबर 1 लिहा, आधुनिक भारताचे संविधान, म्हणजे भारताचं सध्याचं जे संविधान आहे आधुनिक काळातलं ते. यात लिहा, 1935च्या भारत सरकारच्या कायद्याच्या किंवा भारत सरकारच्या कायद्यातील 1935च्या भारत सरकारच्या कायद्यातील जवळपास 200 पेक्षा जास्त तरतुदी, जवळपास 200 पेक्षा जास्त तरतुदी सध्याच्या संविधानात समाविष्ट आहेत. सध्याच्या संविधानात समाविष्ट आहेत, हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. ठीक आहे. 1935ला ब्रिटिशांनी भारतीयांवर शासन करण्यासाठी जो कायदा केला होता, त्या कायद्यातील जवळपास 200 पेक्षा जास्त तरतुदी आपल्या आजच्या आधुनिक राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहेत. नंबर 2, भारतीय प्रशासकीय संरचना. भारतीय प्रशासकीय संरचना, गुन्हेगारी न्याय व्यवस्था. प्रशासकीय संरचना नंतर कॉमा द्या आणि लिहा गुन्हेगारी न्याय व्यवस्था. गुन्हेगारी न्याय व्यवस्था
हे सर्व वसाहतवादी शासकांच्या कायद्यावर आधारित आहे. वसाहतवादी शासकांच्या कायद्यावर आधारित आहे, जे आजतागायत कायम आहे. जे आजतागायत कायम आहे. ठीक आहे. हे याच्यातलं जे गुन्हेगारी न्याय व्यवस्था आहे, आता म्हणजे वर्ष दीड वर्षापूर्वी मोदी सरकारने, अमित शहा गृहमंत्री असताना त्यांनी हे जे ब्रिटिशकालीन जे न्याय व्यवस्था होती ब्रिटिशकालीन, त्याच्यामधल्या काही कायद्यांमध्ये बदल केले हे आपल्याला माहिती आहे. पण असं काही पूर्ण बदल नाही केले, फक्त कायद्यांचे नावं किंवा जे ब्रिटिश संदर्भ होते ते बदलले, पण असं पूर्णपणे ब्रिटिशांचं सगळं टाकून नवं केलं असं काही नाही केलेलं. त्याच्यामुळे जे आजतागायत कायम आहे. पुढे लिहा. हे दुर्दैवी आहे की त्या कायद्यांपैकी काही अमानुष कायदे उदाहरणार्थ प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा. आपल्याला माहिती आहे हा कायदा एखाद्या ठिकाणी एखाद्या माणसाला एखाद्या जागी कैद करण्याचा. प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा. स्वातंत्र्यानंतरही राज्यघटनेत कायम ठेवला. स्वातंत्र्यानंतरही कायम ठेवला व तेही पंडित नेहरूंनी असं इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा. स्वतंत्र भारतात कुठलाही काळा कायदा नसेल असे वचन देऊनही. काळा कायदा नसेल, नंतर इन्व्हर्टेड ब्रॅकेट क्लोज करा, फुल आणि कॉमातून पुढे लिहा असे वचन देऊनही. म्हणजे या पॉइंट मध्ये आपण सांगतोय काय की ब्रिटिशांनी जे कायदे आपल्या देशवासियांसाठी केले होते ते आपण आजही त्यातले बरेचसे कायदे घेतलेले आहेत. बरोबर, इथपर्यंत कळलं. मात्र याच्यातले जे अमानुष कायदे होते, जे कायदा म्हणजे काय, जो विवेकी असतो, जो ज्याच्यामध्ये नागरिकांच्या स्वातंत्र्याचं हनन केलेलं नसतं, त्यांच्या हक्काचं हनन केलं नसतं, असे सुद्धा जे काही कायदे होते ब्रिटिशांनी निर्माण केलेले, तर ते कायदे सुद्धा आपण आत्ताच्या आधुनिक जी राज्यघटना आहे आपली त्याच्यात यातले काही काळे कायदे सुद्धा जशीच्या तसे ठेवले. काळे कायदे म्हणजे काय, तर अर्थातच जे कायदे नागरिकांच्या हक्काचं हनन करतात. मुळात कायदे कशासाठी असतात, तर लोकांना स्वातंत्र्य उपभोगता यावं म्हणून, त्यांना त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून कायद्याची निर्मिती केली गेलेली असते. मात्र काही कायदे जे असतात ते लोकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी निर्माण केले जातात आणि ज्याला आपण काळे कायदे असे म्हणतो. ठीक आहे, आपल्याला हे सगळं पेपर सेक्शन ए मध्ये बघणारच आहोत आपण. तर मग असा जो एक कायदा आहे ब्रिटिशांनी केलेला तो कुठला होता, प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा. म्हणजे हा काय कायदा आहे, तर एखाद्या व्यक्तीवर जर म्हणजे सरकारला संशय असेल की हा व्यक्ती जर का
बाहेर पडला याच्या घराच्या किंवा जिथून कुठून तो बाहेर पडला आणि समजा एखादा मोर्चा घेऊन जाणार आहे, आंदोलन घेऊन जाणार आहे आणि त्यामुळे जर का त्या आंदोलनाला त्या कशाला हिंसक वळण लागलं तर काय? अशा वेळी एखाद्या नेत्याला, तो नेता आहे तिथे, सध्या तो आहे तिथेच ते जे राज्य किंवा पोलीस यंत्रणा आहे ती त्याला तिथेच स्थानबद्ध होण्याचा आदेश देतील. तर मग हा जो कायदा आहे तो आपल्या भारतीय आधुनिक राज्यघटनेत जसाच्या तसा म्हणजे ठेवला गेला आहे. आणि तरी म्हणजे कशावरून? नेहरूंनी असं सांगितलं होतं, जेव्हा भारताची राज्यघटना तयार होत होती तेव्हा नेहरूंनी असं सांगितलं होतं की ब्रिटिशांनी हे जे काळे कायदे आपल्या भारतीयांसाठी केलेले आहेत, हे काळे कायदे आपल्या आधुनिक राज्यघटनेत आपण समाविष्ट करणार नाही असं वचन नेहरूंनी दिलं होतं. मात्र तरी सुद्धा हा प्रतिबंधक स्थानबद्धतेचा किंवा असे काही काळे कायदे आजही आपल्या आधुनिक राज्यघटनेत आहेत. पुढे लिहा नंबर 4 चा पॉइंट. ब्रिटिश शासनाचा सर्वात वाईट वारसा म्हणजे मॅकॅले प्रणीत शिक्षण पद्धती. मॅकॅले प्रणीत शिक्षक पद्धती, त्याच्यातच कॉमा करून लिहा पुढे. ज्याचा उद्देश फक्त कारकून तयार करणे एवढाच होता. हे आपल्याला माहिती आहे, एवढाच होता, फुल स्टॉप. ही पद्धती टीकात्मक किंवा याला इंग्लिश मध्ये म्हणतात क्रिटिकल विचारसरणीस महत्व न देता, टीकात्मक विचारसरणीस, तिथे इंग्लिश शब्द पण लिहून घ्या कंसामध्ये, टीकात्मक विचारसरणीस महत्व न देता फक्त लिखाण करणे यालाच महत्व देते. हे आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेची खूप मोडतोड केली. त्यांनी मॅकॅलेंनी जी शिक्षण पद्धती भारतात आणली त्यामुळे भारतात फक्त कारकून तयार झाले. हे कारकून काय म्हणजे कारकून करण्यामागचा त्यांचा उद्देश काय होता? कारकून कशा अर्थाने त्यांनी तयार केले की कारकुनाचं काम काय असतं की जो काही आदेश त्याला दिला फक्त ते जसंच्या तसं उतरवणं, मग त्याच्यावर काही स्वतःचा विचार करणं, स्वतःचा दृष्टिकोन त्याच्यावर मांडणं असं काहीही नाही. जे आपल्या बॉसनी, आपले जे कोणी मालक असतील त्यांनी आपल्याला जे सांगितलं बस ते जसंच्या तसं फॉलो करणं. तर अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था ब्रिटिशांनी भारतात आणली, जो ब्रिटिशांनी भारताला दिलेल्या वारशाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. नंबर 5 लिहा. भारतीय अर्थव्यवस्थेवरही वसाहतवादी वारशाचे प्रतिबिंब दिसते. भारतीय अर्थव्यवस्थेवरही वसाहतवादी वारशाचे प्रतिबिंब दिसते. उदाहरणार्थ अत्यंतिक गरिबी, ग्रामीण मागासलेपणा किंवा मागासपणा, क्षेत्रीय असंतुलन. पुढे लिहा. भारत आंतरराष्ट्रीय व्यापारात अजूनही
अजूनही कच्च्या मालाचा पुरवठादारच आहे. कच्च्या मालाचा पुरवठादारच आहे. हे सगळं आलं लक्षात. आपली जी आत्ता सध्याची अर्थव्यवस्था आहे त्याच्यावर पण कुठेतरी ब्रिटिश शासनाचंच सगळं प्रतिबिंब दिसतं. मग आपल्या देशात जे काही क्षेत्रीय असंतुलन आहे, क्षेत्रीय असंतुलन म्हणजे कसं आपल्याला माहिती, जर आपण भारताला बघितलं तर आपल्याकडची जी उत्तरेतली राज्य आहे, उत्तर भारतातली राज्य आहेत ते फार विकसित नाहीये, मात्र दक्षिण भारतातले जे राज्य आहेत ते खूप विकसित आहे. मग हे काय झालं, क्षेत्रीय असंतुलन झालं. हे कुणामुळे झालं, ब्रिटिशांमुळे झालं. त्याच्यानंतर ग्रामीण भाग जो आहे भारताचा, आपल्याला माहिती आहे भारत हा खेड्यांचा देश आहे किंवा आजही बहुतांश भारतीय जनता ही खेड्यात राहते, कारण आपली व्यवस्थाच कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे किंवा होती त्या काळी सुद्धा. मात्र या ग्रामीण भागामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी जी पूर्वीची ग्रामीण पद्धती होती तिच्यामध्ये ब्रिटिशांनी जे काही बदल केले त्या बदलामध्ये ग्रामीण क्षेत्र जे आहे भारताचं ते आजही मागासलेलं राहिलं आहे. आजही तिथे पायाभूत सोयी सुविधांचा प्रचंड अभाव आहे, हे आपल्या सगळ्यांना व्यवस्थितपणे माहिती आहे. त्याच्यानंतर आत्यंतिक गरिबी, हेही आपल्याला माहिती की ब्रिटिशांनी आपल्या देशाची प्रचंड लूट केलेली आहे, त्यामुळे आपल्या देशातली जी जनता आहे ती गरिबीच्या खाईमध्ये तेव्हा लोटली गेलेली आहे. याच्यानंतर पुढचं जे वाक्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकायचा आहे आणि मुळातच राजकारण हा विषय कधीही अर्थशास्त्राला सोडून शिकताच येत नाही. जेव्हा आपल्याला राज्यशास्त्र किंवा राजकारण हा विषय शिकावा लागतो तेव्हा राजकारणाचं मूळ जे आहे त्याचं मूळ असतं अर्थकारणात किंवा अर्थशास्त्र या विषयामध्ये. त्यामुळे इथे हे जे वाक्य आहे की भारत अजूनही आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कच्च्या मालाचा पुरवठादारच आहे. मग तुम्हाला याचा संदर्भ लक्षात आलं का की पंतप्रधान झाल्यावर मोदीजींनी मेक इन इंडिया नावाची स्कीम सुरू केली होती. त्याचा काय अर्थ होता की आज आपण बघतो आपल्या आसपास ज्या काही वस्तू आपल्याला उपलब्ध होतात त्या सगळ्या चीनमध्ये बनलेल्या असतात, बरोबर. मग म्हणजे आपण भारतीय काय करतो की कच्च्या मालाच्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या उपलब्ध करवतो, पण या वस्तूंची निर्मिती कुठे होती तर ती चीन किंवा युरोपियन देशांमध्ये होती. त्या काळी पण तसंच होतं. आणि मग तिथून तो जो माल बनलेला आहे, ती जी वस्तू बनलेली ती आपल्या भारतीयांना मिळायची. अर्थातच त्याच्यासाठी आपल्याला जास्त किंमत मोजावी लागती. तर म्हणून आणि ही तेव्हापासून चालत आली. जसं आपल्याला माहिती की आपल्या देशातनं ब्रिटिश कापूस घेऊन जायचे, त्या वस्तू तिथं ते भारतीय लोक त्याला हातमागावर विणायचे, पण ब्रिटिशांकडे काय होतं त्याच्या फॅक्टरी होत्या, ते तिथे वस्तू म्हणजे ते तिथे कापड विणायचे आणि मग आणून भारतीयांना विकायचे. यातून काय होतं, जे भारतीय उद्योग व्यवस्था आहे ती कुठेतरी त्या काळात ढासळली, जी आजही तशीच ढासळलेली आहे. आणि दुर्दैवाने आज सुद्धा भारत आंतरराष्ट्रीय व्यापारात हा कच्च्या मालाचा पुरवठादार आहे. याचे संदर्भ आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये शिकायचे आहेत. त्याच्यानंतर पेपर 1 मध्ये आपला जो GS1 आहे, या GS1 मध्ये आपल्याला जो भूगोल शिकायचा आहे तर आपल्याला आर्थिक भूगोल शिकायचा आहे. आर्थिक भूगोल आपल्याला शिकायचा आहे, जगाचा आर्थिक भूगोल. तर तिथे सुद्धा भारतासंदर्भात कुठलंही उत्तर लिखाण करताना तुम्हाला याचं महत्त्व किंवा हा विषय तिथे सुद्धा लिंक करून शिकणं आपल्यासाठी गरजेचं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारात आजही भारताचं स्थान काय आहे, जगात असे कुठले देश आहेत जे कच्च्या मालाचे पुरवठेदार आहेत आणि असे कुठले देश आहेत जिथे मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांचा विस्तार झालेला आहे. तर हे जे काही आहे हे सगळं एकमेकांशी खूप इंटरलिंक्ड आहे. ठीक आहे. पुढचा 6व्या नंबरचा पॉइंट लिहा. 6व्या नंबरचा आयाम आहे जातीयवादी राजकारण आणि सांप्रदायिक हिंसा ही सुद्धा ब्रिटिश राज्याचा वारसा आहे किंवा ब्रिटिश शासनाचा वारसा आहे. हा सुद्धा ब्रिटिश शासनाचा वारसा आहे. ठीक आहे. आलं इथपर्यंत लक्षात. आपण
पुढच्या लेक्चरमध्ये याचे अजून पुढचे काही पॉईंट्स बघूयात.